नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका खास उपकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ते म्हणजे साऊंड लेव्हल मीटर. औद्योगिक शीतकरण प्रणाली म्हणजेच इंडस्ट्रियल कूलिंग सिस्टम्स खऱ्या अर्थाने किती प्रभावीपणे काम करत आहेत हे समजून घेण्यासाठी हे छोटंसं वाटणारं उपकरण नेमकं कसं काम करतं हे पाहणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर साऊंड लेव्हल मीटर म्हणजे नेमकं काय? अगदी साध्या शब्दात सांगायचं तर हे प्रामुख्याने रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या क्षेत्रामध्ये वापरलं जाणारे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. आता याचा मुख्य उपयोग काय असा प्रश्न पडला असेल तर या यंत्रांमधून किंवा सभोवतालच्या वातावरणातून येणाऱ्या आवाजाची तीव्रता अचूकपणे मोजण्याचं काम हे उपकरण करतं. औद्योगिक शीतकरण प्रणालींमध्ये निर्माण होणारा आवाज हा केवळ गोंगाट नसून तो त्या यंत्रांच्या सद्यस्थितीचा आणि कार्यक्षमतेचा एक खूप मोठा निर्देशक असू शकतो आणि म्हणूनच या उपकरणाचं महत्त्व आपल्या क्षेत्रात अनन्यसाधारण आहे. आता आवाजाची तीव्रता मोजताना एक विशिष्ट तांत्रिक श्रेणी नेहमी लक्षात घेणं आवश्यक असतं. ती श्रेणी म्हणजे 30 ते 130. आपल्याला माहितीच आहे की आवाजाची पातळी नेहमी डेसिबल म्हणजेच डीबीमध्ये मोजली जाते आणि हे साऊंड लेव्हल मीटर बरोबर 30 ते 130 डेसिबल या श्रेणीमध्ये आवाजाची पातळी अत्यंत अचूकपणे टिपू शकतं. याचा सरळ अर्थ असा की एखाद्या यंत्राच्या अगदी संथ दबक्या आवाजापासून ते अतिशय कर्कश आणि मोठ्या आवाजापर्यंतची पातळी मोजण्याची उत्तम क्षमता या मीटरमध्ये दडलेली आहे. हे खरोखरच एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. आता हे उपकरण प्रत्यक्षात कसं दिसतं आणि हाताळायला कसं असतं यावर एक नजर टाकूया. हे अतिशय सुटसुटीत आणि हाताळण्यास अगदी सोपं असं उपकरण आहे. याच्या वरील बाजूस ध्वनी टिपणारा एक अतिशय संवेदनशील मायक्रोफोन असतो आणि खालील बाजूस एक मोठा स्पष्ट डिजिटल डिस्प्ले असतो. या डिस्प्लेवर आवाजाची पातळी थेट आकड्यांमध्ये आणि डीबीए या एककात आपल्याला स्पष्टपणे वाचता येते. हे असं दृश्य स्वरूप समजून घेतलं की ही सगळी तांत्रिक माहिती अगदी सोप्या पद्धतीनं उलगडायला खूप मदत होते. या उपकरणाची मूळ बाह्य रचना पाहिल्यानंतर आता जरा त्याच्या बटणांवर लक्ष केंद्रित करूया. या मीटरला साधारणपणे 3 मुख्य बटणं दिलेली असतात. यातलं जे मधलं बटण असतं ते म्हणजे पॉवर स्विच, ज्याद्वारे आपण उपकरण चालू किंवा बंद करू शकतो. उजव्या बाजूचं बटण हे होल्ड बटण म्हणून काम करतं, तर डाव्या बाजूच्या बटनला मिनिमम मॅक्झिमम लॉक की असं म्हटलं जातं. अर्थात इथे एक अतिशय महत्त्वाची बाब आवर्जून नोंदवावीशी वाटते की हे डिझाईन किंवा या बटनांची नेमकी जागा उपकरण बनवणाऱ्या कंपनीनुसार थोडीफार बदलू शकते. असं असलं तरीही त्याची मूळ कार्यप्रणाली मात्र तीच राहते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे उपकरण प्रत्यक्ष काम कसं करतं? तर याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे सतत आणि रिअल टाईम रीडिंग देतं. म्हणजे काय? तर याचा सरळ अर्थ असा की जसा आजूबाजूचा आवाज कमी किंवा जास्त होतो तसतसं या डिस्प्लेवरील रीडिंग एका क्षणात बदलतं. वातावरणातील आवाजाच्या बदलानुसार सतत बदलणारी ही अचूक आकडेवारी कोणत्याही मोठ्या औद्योगिक ठिकाणी ध्वनी पातळीवर अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी लक्ष ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. अदृश्य अशा डेसिबलमधील या सततच्या चढउतारांवर बारकाईने लक्ष ठेवल्याने औद्योगिक रेफ्रिजरेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या म्हणजे मेंटेनन्सच्या पद्धतींमध्ये नक्की कसा आणि किती मोठा बदल होऊ शकेल? खरोखरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे तंत्रज्ञान भविष्यातील संभाव्य बिघाडांची आधीच पूर्वकल्पना देण्यासाठी एक अत्यंत प्रभावी साधन ठरू शकतं. याच एका महत्त्वाच्या विचारासह आपण आपले हे विश्लेषण इथेच थांबूया. औद्योगिक उपकरणांच्या अचूक कार्यक्षमतेबद्दल अधिक खोलवर विचार करण्यासाठी हे नक्कीच प्रवृत्त करेल.